Hello students, we are studying the Pythagoras theorem, second chapter. Let's study the sixth example from practice set 2.1. अतिशय सोपा एक्झाम्पल आहे. म्हटलेलं आहे की फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ अ स्क्वेअर whose diagonal is 10 सेंटीमीटर. तुम्हाला या ठिकाणी फिगर वगैरे दिलेली नाही आहे. फिगर तुम्हाला काढायची आहे. एक स्क्वेअर आहे, त्या स्क्वेअरची डायगोनल 10 सेंटीमीटर दिलेली आहे. तर तुम्हाला त्या स्क्वेअरची साइड काढून दाखवायची आहे आणि त्या स्क्वेअरचं पेरिमीटर सुद्धा काढून दाखवायचं आहे. मग आता आपण हा स्क्वेअर काढला, ज्याला नाव देऊ आपण क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज द स्क्वेअर. फिगर मध्ये दिलेली नाही, फिगरच नाही दिलेली आहे, त्यामुळे आपण फिगर काढायची, तिला लेबलिंग करायचं आणि मग सोडवत असताना आपण म्हणू लेट क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ स्क्वेअर. हा स्क्वेअर आहे आणि डायगोनल एसी इज इक्वल टू 10 सेंटीमीटर हे सुद्धा आपल्याला दिलेले आहे. आपल्याला पेरिमीटर काढून दाखवायचं आहे आणि एक साइड काढून दाखवायची आहे स्क्वेअरची. स्क्वेअरची एक साइड काढली की आपल्याला पेरिमीटर काढायला अडचण जाणार नाही. मग आता हे एक्झाम्पल कसं सोडवायचं? नाव आपल्याला माहिती आहे इन ट्रायंगल एबीसी, फक्त ट्रायंगल एबीसी चा विचार करू. ट्रायंगल एबीसी मध्ये आपल्याला माहिती आहे की AB इज इक्वल टू BC. AB आणि BC ची लेंथ सारखी आहे हे आपल्याला माहिती आहे, कारण साइड्स ऑफ द स्क्वेअर, स्क्वेअरच्या साइड या काय असतात? इक्वल असतात. म्हणून AB आणि BC ची लेंथ सारखी आहे, कारण लिहू आपण साइड्स ऑफ स्क्वेअर. आता एक गोष्ट हे पण माहिती आहे आपल्याला की इन ट्रायंगल एबीसी अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल B इज इक्वल टू 90 डिग्री, कारण अँगल ऑफ द स्क्वेअर असंही आपण म्हणू शकतो. पुन्हा आपण हा आपल्याला माहिती आहे इन ट्रायंगल एबीसी, ट्रायंगल एबीसी मध्ये अँगल B 90 डिग्रीज आहे, कारण अँगल ऑफ स्क्वेअर स्क्वेअर चे सगळे अँगल, हा अँगल, हे सगळे अँगल काय असेल 90 डिग्रीचे असतील स्क्वेअरचे. त्यापैकी अँगल B हा 90 डिग्रीचा आपल्याला मिळालेला. त्याचप्रमाणे AB इज इक्वल टू BC असंही आपण म्हणू शकतो, कारण साइड्स ऑफ द स्क्वेअर ह्या इक्वल असतात. साइड्स ऑफ स्क्वेअर हे कारण आपण. आता ज्या ट्रायंगल मध्ये एक अँगल 90 चा आहे, दोन साइड या कोणत्या साइड आहे? इक्वल साइड आहे. तर तो ट्रायंगल, अर्थात कोणता ट्रायंगल झाला? तो होईल आयसोस्केलस राइट एंगल ट्रायंगल. देयरफॉर ट्रायंगल एबीसी इज एन आयसोस्केलस राइट एंगल ट्रायंगल. आणि जो ट्रायंगल हा आयसोस्केलस राइट एंगल ट्रायंगल असतो, तोच ट्रायंगल हा 45 90 ट्रायंगल असतो. कोणता ट्रायंगल असतो? 45 90 ट्रायंगल असतो. आणि म्हणून हा ट्रायंगल एबीसी 45 90 ट्रायंगल आहे. जर हा 45 90 ट्रायंगल आहे, तर मग आपल्याला ती प्रॉपर्टी अप्लाय करता येते. ती प्रॉपर्टी आपल्याला काय सांगते? परपेंडिक्युलर साइड इज 1/2 टाइम्स द हायपोटेन्यूज. म्हणून आपण म्हणू परपेंडिक्युलर साइड कोणती एक घेऊ. AB इज इक्वल टू BC घेता येते आपल्याला, इज इक्वल टू 1/2 AC. मात्र आपल्याला BC चं काम नाही, म्हणून आपण AB घेऊ. AB इज इक्वल टू 1/2 into AC. कारण आहे
of 45 90 ट्रायंगल हे कारण लिहिणं या ठिकाणी आवश्यक. आता AB is equal to 1/2 into 10. AC ची लेंथ आपण 10 टाकले म्हणून AB is equal to 10√2. ठीक आहे. आणि AB is equal to 10√2 into √2 upon √2 हे आपण डिनॉमिनेटरला रॅशनलाइज करण्यासाठी करतो आणि म्हणून आपण म्हणू AB is equal to 10√2 upon 2 म्हणजे होईल AB is equal to 5√2 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला AB ची लेंथ मिळेल 5√2 सेंटीमीटर. आता AB ची लेंथ तुम्हाला मिळालेली आहे म्हणजे साइड्स ऑफ स्क्वेअर मिळालेली आहे. आता तुम्हाला काय करायचं आहे पेरिमीटर काढायचं. मग आपल्याला माहिती आहे की नाव पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 4 into साइड. एका साइडची चौपट जर केली तर आपल्याला पेरिमीटर मिळतं स्क्वेअर मध्ये. म्हणून 4 into 5√2 साइड किती आहे 5√2 म्हणून आपण व्हॅल्यू टाकली 5√2 आणि आपल्याला मिळेल 4 into 5 20√2 सेंटीमीटर हे आपल्याला आन्सर मिळेल. आणि इथे घेऊ आपण पेरिमीटर ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू 20√2 सेंटीमीटर. आणि आन्सर लिहित असताना आपण म्हणू विचारलं होतं आपल्याला फाइंड द साइड अँड पेरिमीटर ऑफ स्क्वेअर. म्हणून आपण असं म्हणू साइड इज 5√2 सेंटीमीटर युनिट लिहिणं आवश्यक आहे अँड पेरिमीटर इज 20√2 सेंटीमीटर. ज्या पद्धतीने खालचं सेंटेन्स सुद्धा आठवणीनं लिहायचं. आता क्वेश्चन नंबर 6 नंतर आपण सरळ क्वेश्चन नंबर 8 पाहू. हा पण क्वेश्चन अगदी तसाच आहे. अगदी हे सारखे क्वेश्चन आहे जवळपास म्हणून आपण हे एक्झाम्पल घेतलेले आहे. क्वेश्चन नंबर 8 असं म्हणतं की फाइंड द डायगोनल ऑफ रेक्टेंगल. इथे डायगोनल ऑफ स्क्वेअर होता तिथे डायगोनल ऑफ रेक्टेंगल आपल्याला काढायचा आहे. मग आता त्यासाठी हा एक रेक्टेंगल काढू आपण आणि या रेक्टेंगल मध्ये हा डायगोनल आहे. या डायगोनलची लेंथ तुम्हाला काढून दाखवायची आहे. whose length is 35 centimeter and breadth is 12 centimeter. आता मला सांगा एक्झाम्पल आपल्याला सहज सोडवता येईल. आपल्याला फिगर दिलेली नव्हती म्हणून आपण स्वतः नाव दिलं स्वतः फिगर काढली. आपल्याला माहिती आहे की हा रेक्टेंगल आहे. रेक्टेंगलचा प्रत्येक अँगल हा 90 डिग्रीचा असतो म्हणजे अँगल Q 90 चा असेल. मग आता ट्रायंगल PQR चा जर विचार केला तर तुम्हाला PQ माहिती आहे QR माहिती आहे आणि PR काढायचे आहे. अर्थातच इथे आपण काय अप्लाय करू पायथागोरस थेरम. याही एक्झाम्पल मध्ये पायथागोरस थेरम अप्लाय करता आला असता. ह्या दोन साइड सारख्या आहेत. याच्या आधारावर आपल्याला एक साइड दिलेली आहे दोन साइड सारख्या आहेत. इथेही आपल्याला पायथागोरस थेरम अप्लाय करता आला असता. एक लक्षात घ्या की दुसऱ्या पद्धतीने हे एक्झाम्पल सोडवता आलं असतं. इथे मात्र आपल्याला फक्त पायथागोरस थेरमच अप्लाय करता येईल. मग आता हे एक्झाम्पल कसं सोडवू आपण. इथे असं म्हणू लेट क्वाड्रिलॅटरल PQRS इज अ रेक्टेंगल. हा एक रेक्टेंगल आहे. PQ is equal to 12 सेंटीमीटर. ठीक है. QR is equal to 35 सेंटीमीटर हे आपल्याला दिलेलं आहे. आता खऱ्या अर्थाने आपण सोडवायला सुरुवात करू. नाउ
इन ट्रायंगल PQR, ट्रायंगल PQR चाच विचार करू. त्यामध्ये आपल्याला माहिती आहे की अँगल Q इज इक्वल टू 90 डिग्री. अँगल Q हा 90 डिग्रीचा आहे. काय कारण आहे? कारण अँगल ऑफ रेक्टँगल, अँगल ऑफ रेक्टँगल, कारण तो रेक्टँगलचा अँगल आहे. लक्षात घ्या, आपल्याला ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे हे दिलेलं नाही आहे. आपल्याला क्वाड्रिलॅटरल PQRS हा रेक्टँगल आहे हे दिलेलं आहे. मग हा रेक्टँगलचा अँगल आहे जो 90 डिग्रीचा आहे. मग हा जर अँगल 90 चा आहे तर अर्थातच हा ट्रायंगल PQR हा राईट अँगल ट्रायंगल आहे. आणि हा जर राईट अँगल ट्रायंगल आहे तर आता आपण पायथागोरस थेरम अप्लाय करू शकतो. मग पायथागोरस थेरम कसा अप्लाय करू आपण? आपल्याला माहिती आहे PR square hypotenuse square is equal to sum of squares of remaining two sides. PR square is equal to PQ square plus QR square. कारण इथे लिहू आपण by Pythagoras theorem किंवा by theorem of Pythagoras. त्यानंतर PR square जे काढून दाखवायचं आहे is equal to PQ square 12 square plus QR square 35 square. PR square is equal to 12 square होतो 144 plus 35 चा स्क्वेअर, युनिट प्लेसला जर 5 असेल अशा नंबरचा स्क्वेअर काढणं अत्यंत सोपं आहे. आपल्याला माहिती आहे की ह्या 10 प्लेसला 3 आहे. 3 नंतरचा एक नंबर घ्यायचा 4. 3 * 4 12 आणि 5 चा वर्ग 25. म्हणून 35 चा स्क्वेअर हा काय होईल 1225. आता याची बेरीज करू आपण. PR square is equal to 144 plus 1225. आपल्याला मिळतं 1369. 4 + 5 9, 4 + 2 6, 1 + 2 3 आणि शेवटी 1. म्हणून PR square हा कुठल्या नंबरचा स्क्वेअर आहे तर हा आहे 37 चा स्क्वेअर. स्क्वेअर स्क्वेअर कॅन्सल. PR is equal to 37. युनिट दिलेलं आहे आपल्याला म्हणून आपण इथे सुद्धा PR ला युनिट देऊ सेंटीमीटर. therefore PR is equal to 37 सेंटीमीटर. प्रश्न विचारला होता फाइंड द डायगोनल ऑफ द रेक्टँगल आणि डायगोनल आहे PR. म्हणून आपण म्हणू diagonal is 37 centimeter. In this way we can solve the example. Now question number 7. या एक्झाम्पल मध्ये पहा काय म्हटलेलं आहे. फिगर तुम्हाला दिलेली आहे आणि म्हटलेलं आहे की अँगल DFE is equal to 90 degree. Angle 90 degrees है. FG is perpendicular to ED. हे तुम्हाला दिलेलं आहे. GD is equal to 8. FG is equal to 12. Find EG. तुम्हाला EG काढून टाकायचं. आपल्याला माहिती आहे अशाच पद्धतीचे एक्झाम्पल आपण सोडवलेलं आहे ज्यामध्ये जॉमेट्रिक मीन अप्लाय करता येतं. आणि मग तुम्ही सोडवत असताना कसं अप्लाय कराल FG square is equal to DG into GD. आणि त्यामध्ये FG ची व्हॅल्यू 12, GD ची व्हॅल्यू 8 टाकली की तुम्हाला EG ची व्हॅल्यू मिळेल. म्हणजे तुम्हाला काय काय अप्लाय करायचं आहे मी आता हे एक्झाम्पल तुम्हाला सोडवून देत नाही. दोन्ही एक्झाम्पल सोडवून देत नाही, मात्र तुम्हाला स्टेप सांगतो की कशा पद्धतीने सोडवता येईल. तुम्हाला EG ची व्हॅल्यू काढण्यासाठी जॉमेट्रिक मीन अप्लाय करता येईल. काय अप्लाय करता येईल जॉमेट्रिक मीन. मला व्यवस्थित लिहायचं आहे. आणि मग तुम्ही कसं अप्लाय कराल FG square is equal to DG into GD. मग FG square म्हणजे 12 square is equal to 144. 144 divided by 8 केलं की तुम्हाला EG ची व्हॅल्यू मिळेल. याच्यामध्ये EG ची व्हॅल्यू तुम्हाला 18 मिळेल. ठीक आहे, सोडवायचं स्वतः. या पद्धतीने तुम्हाला पहिली व्हॅल्यू मिळेल. मग आता EG ची व्हॅल्यू मिळाली त्यानंतर तुम्हाला
FD काढायला सांगितलेलं आहे. दुसरं FD कसं काढायचं? अतिशय सोपं आहे. ट्रायंगल FGD मध्ये आपल्याला माहित आहे की अँगल FGD हा 90 डिग्रीचा आहे. इकडला जर अँगल 90 चा दाखवताय तर तिकडला अँगल 90 चाच असेल, बरोबर आहे. पण हा अँगल 90 चा आहे म्हणजे हा ट्रायंगल राईट अँगल ट्रायंगल आहे. म्हणजे हा राईट अँगल ट्रायंगल आहे, त्यापैकी DG 8 आहे, GF 12 आहे. तर बाय पायथागोरस थेरमने तुम्हाला DF काढता येईल. म्हणजे तुम्हाला काय अप्लाय करायचं दुसऱ्यासाठी? पायथागोरस थेरम. मग तुम्हाला DF ची व्हॅल्यू मिळेल. माझ्या मते ती तुम्हाला काढता येईल. DF ची व्हॅल्यू माझ्या मते 4√13 अशी मिळेल. ही व्हॅल्यू तुम्हाला व्यवस्थित काढता येईल. त्यानंतर तिसरा आहे EF ची व्हॅल्यू तुम्हाला काढायची. दुसरी होती, तिसरी व्हॅल्यू इथे EG ची व्हॅल्यू मिळालेली आहे 18, DF ची व्हॅल्यू 12 मिळालेली आहे. हा सुद्धा राईट अँगल ट्रायंगल आहे. पायथागोरस थेरमने तुम्हाला काय काढता येईल? EF ची सुद्धा व्हॅल्यू काढता येईल. त्यानंतर ती व्हॅल्यू 6√13 असं त्याचा आन्सर येईल. व्यवस्थित सोडवा, काही अडचण येणार नाही. आता हा क्वेश्चन नंबर 10 पहा. हे जरी मोठं शाब्दिक उदाहरण दिसत असलं तरी सहज तुम्हाला सोडवता येईल. म्हटलेलं आहे की वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ अ स्ट्रीट आर पॅरलल टू ईच अदर. म्हणजे एक बिल्डिंग आहे, ठीक आहे, असं समजू आपण ही एक बिल्डिंग आहे, ठीक आहे, अगदी, आणि एक ही दुसरी बिल्डिंग आहे. एक दुसरी बिल्डिंग आहे असं आपण म्हणतो. वॉल्स ऑफ टू बिल्डिंग्स ऑन आयदर साइड ऑफ स्ट्रीट आर पॅरलल टू ईच अदर. रस्ता आहे त्या ठिकाणी आणि या हा एक रस्ता आहे आणि या रस्त्याच्या दोन्ही बाजूला, याही बाजूला आणि त्याही बाजूला बिल्डिंग आहेत आणि त्या दोन्ही बिल्डिंगच्या वॉल जे आहेत समोरासमोरच्या ह्या एकमेकांना पॅरलल आहेत असं आपल्याला म्हटलेलं आहे. पुढे म्हटलं आहे की a ladder 5.8 meter long is placed on the street such that its top just reaches the window of building at the height of 4 meter. असं म्हटलेलं आहे की हा रस्ता आहे, रस्त्याची रुंदी होईल हे, बरोबर आहे, रस्त्याची लांबी तर ही होईल, ही रुंदी होईल. मग लॅडर म्हणजे ज्याला आपण सीडी म्हणतो, निशाणी म्हणतो, ठीक आहे, चढण्याची, ती अशा ठिकाणी ठेवलेली आहे, की ती एका बिल्डिंगच्या म्हणजे त्या सीडीचा बेस इथे ठेवलेला असेल आणि टॉप जो आहे तो एका बिल्डिंगच्या विंडो पर्यंत येतो, ठीक आहे, जिची लेंथ आहे 5.8 मीटर. आणि इथली जी विंडो आहे ही विंडो खालपासून 4 मीटर अंतरावरती आहे असं म्हटलेलं आहे. पुढे पहा काय म्हटलेलं आहे. ऑन टर्निंग द लॅडर ओव्हर टू द अदर साइड ऑफ द स्ट्रीट इट्स टॉप टचेस द विंडो ऑफ द अदर बिल्डिंग ॲट द हाईट ऑफ 4.2 मीटर. मग आता हा लॅडर टर्न करायचा आहे. या बिल्डिंग त्या पहिल्यांदा काय केलं होतं की त्याचा टॉप ह्या पहिल्या बिल्डिंगच्या विंडो पर्यंत होता. आता टर्न करायचा आहे आणि हे टर्न केल्यानंतर बेसला ती तशीच असेल लॅडर, आणि जेव्हा आता हे आपण टर्न करू तर ही लॅडर कशी होईल, अगदी या पद्धतीने दुसऱ्या बिल्डिंगच्या विंडो पर्यंत जाते, जी हाईट ही 4.2 मीटर आहे असं आपल्याला दिले. इथे लॅडर
ची लेंथ जर 5.8 असेल तर इथे ही लॅडरची लेंथ काय असेल 5.8 मीटरच असेल, कारण ती लॅडर फक्त या बाजूकडून त्या बाजूकडे गेलेली आहे. असं असेल तर प्रश्न विचारला आहे की फाइंड द विड्थ ऑफ द स्ट्रीट, तर रस्त्याची रुंदी काढा. म्हणजे ते सहज काढते. फिगर तुम्हाला अशी काढायची नाही. फिगर तुम्ही काय करा, एक बिल्डिंग आहे, ही दुसरी बिल्डिंग आहे, हा ही विड्थ आहे. ज्या ठिकाणी जर समजा तुम्ही बेस घेतला त्या लॅडरचा, या ठिकाणी आणि हे या ठिकाणी, या ठिकाणी ही लॅडर आहे 5.8 मीटर. इथेही जर आपण पाहिलं तर 5.8 मीटर. ही 4 मीटर एवढी हाईट आहे त्या विंडो पर्यंत. ह्या विंडोची हाईट ही 4.2 मीटर. तर तुम्हाला विड्थ विचारलेली आहे रस्त्याची, इथून एवढी रस्त्याची रुंदी विचारलेली आहे. त्यामध्ये एक्झाम्पल सहज सोडवता येईल. तुमच्या सोयीसाठी तुम्ही नाव देऊ शकता ए बी सी डी ई, ठीक आहे. आणि म्हणू शकता की ए बी इज द हाईट ऑफ द विंडो, हाईट ऑफ द विंडो ऑफ फर्स्ट बिल्डिंग इज इक्वल टू 4 मीटर. लेंथ ऑफ लॅडर इज 5.8 मीटर. आणि हाईट ऑफ द विंडो of the second building is 4.2 meter. Width of window is BD is equal to question mark, जी तुम्हाला काढायची आहे. या पद्धतीने तुम्ही सुरुवातीला माहिती लिहू शकता. आणि आता एक गोष्ट लक्षात येईल, BC ची लेंथ जर तुम्हाला काढायची असेल, काढावी लागेल. हा ट्रायंगल कोणता बनतोय, ABC, राइट अँगल ट्रायंगल बनतोय. जे इथे तुम्ही पायथागोरस थेरम जर अप्लाय केला तर तुम्हाला पायथागोरस थेरम जर अप्लाय केला, दोन साइड माहिती आहे, तिसरी साइड तुम्हाला मिळेल. BC ची लेंथ तुम्हाला मिळेल 4.2 मीटर सोडवल्यानंतर. त्यानंतर ट्रायंगल CDE मध्ये हा सुद्धा राइट अँगल ट्रायंगल तयार होतो. इथे सुद्धा दोन साइड तुम्हाला माहिती आहे, तिसरी साइड म्हणजे CD तुम्हाला मिळेल. इधर लेंथ 4.2 आहे तर ती तुम्हाला मिळेल 4 मीटर, ठीक आहे. आता BC ची लेंथ मिळाली 4.2 मीटर, CD ची लेंथ मिळाली 4 मीटर. आता BD ची लेंथ किती होईल, 4.2 प्लस 4.0 इज इक्वल टू 8.2 मीटर. या पद्धतीने विड्थ ऑफ द रोड, विड्थ ऑफ द स्ट्रीट, रस्त्याची जी रुंदी आहे ती होईल 8.2 मीटर. म्हणजे या एक्झाम्पल मध्ये तुम्हाला दोनदा पायथागोरस थेरम अप्लाय करायचा आहे. व्यवस्थित हे सुद्धा एक्झाम्पल सोडवायचं. ही फिगर काढायची गरज आहे, फिगर मात्र तुम्हाला ही काढावी लागेल. माझ्या मते ही एक्झाम्पल तुम्हाला मी आता प्रॅक्टिकली समजून सांगितलं. आता तुम्हाला अगदी व्यवस्थित एक्झाम्पल लिहून घ्यायचं आहे. क्वेश्चन नंबर 7 सोडवायचा आहे, क्वेश्चन नंबर 10 सोडवायचा आहे. क्वेश्चन नंबर 8 आपण सोडवलेला आहे, 6 आणि 8. क्वेश्चन नंबर 9 मात्र सोडवता येत असेल तर सोडवा, नाही तर आपण हा पुढचा भाग पाहिल्यानंतर म्हणजे अपोलोनियस थेरम अभ्यासल्यानंतर तो क्वेश्चन नंबर 9 सोडवू.